बातमी आता चंद्रपुरातून आहे। ताडोबा अभयारण्यामध्ये वाघिणीला 10 जिप्सी चालकांनी घेराव घातल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी 10 जिप्सी चालक आणि 10 टुरिस्ट गाइडर्स वरती देखील यावेळेस निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। तर या संदर्भातला एक फोटो व्हायरल झालाय। या फोटोमध्ये दिसतंय की अनेक जिप्सी चालक आणि अतिउत्साही पर्यटकांनी T114 या वाघिणीला घेराव घातला आणि त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी 10 जिप्सी चालक आणि 10 टुरिस्ट गाइडर्सवर यावेळेस कारवाई करण्यात आली। त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हा प्रकार आहे। आपण ही दृश्य पाहतोय। वाघिणीला 10 जिप्सी चालकांनी घेराव घातलाय। या प्रकरणी 10 जिप्सी चालक आणि 10 टुरिस्ट गाइडर्सवरती देखील यावेळेस निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भातला एक फोटो व्हायरल होतोय आणि या फोटोमध्ये संपूर्ण प्रकार उघडकीस झालाय। तर या संदर्भात आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। या संपूर्ण प्रकारासंदर्भात आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। काय अपडेट कळतात? आपण पाहतोय ताडोबा अभयारण्यामध्ये वाघिणीला 10 जिप्सी चालकांनी घेराव घातल्याची घटना घडली आहे आणि त्यांच्यावर सध्या कारवाई देखील करण्यात आली आहे। नक्कीच काल ताडोबा व्याघ्र प्रकल्पात फिरताना पर्यटकाच्या वाहनांनी वाघाला चारही बाजूने घेरल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे ताडोबातील कोर याच्या कोर गेटमध्ये समोर आला आहे। वाघाला बाहेर पडण्यासाठी त्याला रस्ताही नव्हता आणि त्याला चारही बाजूनी पर्यटकांनी घेरून घेतलं होतं। त्यामुळे त्या अवघडलेल्या वाघाने पर्यटकावर हल्ला केला असता तर यावेळेस मोठी हानी झाली असती। परंतु हा प्रकार अतिशय गंभीर असून याची दखलही यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी काळजी घेण्याचेही काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदेश दिले होते। या आदेशानंतर वन विभागाने त्याच्यावर कारवाई करत 10 जिप्सी चालक आणि 10 गाइड्स याच्यावरती निलंबनाची कारवाई केली। परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे देशव्यापी प्रकल्प आहे आणि इथे देश विदेशातून पर्यटक वाघ बघण्यासाठी येत असतात आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांची अलोट गर्दी सध्या ताडोबामध्ये आहे आणि ताडोबा हा जो आहे हाऊसफुल सध्या ताडोबा चालत आहे। परंतु अशा प्रकारे वन विभागाकडून नियमाची पायमल्ली होत असेल तर वन विभागाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी असंही अनेक पर्यटकांकडून बोललं जात होतं। असा प्रकार हा जो काल झालेला जो प्रकार आहे हा असा पहिल्यांदाच झालेला प्रकार आहे असं म्हणता येणार नाही। याच्या आधीही बरेचदा असं झालं परंतु असं कारवाई नाही झाली। परंतु पहिल्यांदाच कारवाई झाल्यामुळे जरा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा निश्चितच। त्यामुळे आता पोलीस आणखी काय कारवाई करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।